दिसत ना, मोठीच्या मोठी मस्त पैकी कामच झाला एकदम. मित्रांनो आपल्याक एवढे कुर्ले भेटल्याच पिंजऱ्यात. हे बघा त्यात पण आहेत तिथले. होय किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 कुर्ले आहेत. खाली दिसत दिसते. होय किती नमस्कार मित्रांनो, सृष्टीज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी ट्रॅप टाकणार आहे. ट्रॅप टाकलेलेच आहेत पण आज व्हिडिओ बनवणार आहे ट्रॅपचा, खेकड्यासाठी. तर आज फक्त ट्रॅप टाकायचे. काल पगोले टाकलेले, लक्की दादा आलेले, त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवला. पगोले टाकलेले, थोडेसे खेकडे भेटले आपल्याला. तर आज मी फक्त ट्रॅप टाकणार आहे. 2 ट्रॅप आहेत. आता टाकून ठेवणार आणि संध्याकाळी 5च्या मनाने ते उचलणार. आता जवळजवळ मला वाटतं 1-1:30 वाजला आहे. टाकून ठेवणार आणि मग संध्याकाळी जाऊन उचलणार. तर बघूया आपल्याला ट्रॅपमध्ये काय भेटतं आहे, काय खेकड्याच्या भेटतील असं वाटतं, कारण पाणी भरपूर आलं आहे. त्यामुळे बघूया. आता पावसाचं पाणी भरलं आहे इकडे नदीत. सृष्टी पण येते सोबत, तिला पण घेऊन चाललो आहे. तर बघूया, आधी टाकून येऊया ट्रॅप. मोरीची चांबडी आणली आहे, ती बांधून ट्रॅप टाकूया. नंतर संध्याकाळी परत येऊया 5 वाजता आणि उचलून बघूया. चला मित्रांनो, व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला, कारण खेकडे नक्की भेटतील. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जाऊन पहिले ट्रॅप टाकून येऊया. ट्रॅप खालीच आहेत पाण्यात, ते आता उचलतो. आपल्याला एका नवीन ठिकाणी टाकायचे आहेत. चला तर मित्रांनो आता आम्ही निघालो. पाणी पण बराच भरपूर. बघूया, काय गॅरंटी कमी वाटता, पण काल पण असंच म्हणत होतो गॅरंटी कमी आहे. तरी पण काल भेटले. आता जाऊया. एक ट्रॅप घेतला, एक तिकडे पुढे टाकलेलो पाण्यात, तो पण उचललेला आहे. आणि एका नवीन ठिकाणी टाकतो आज, आणि पाण्यातच असतात, मी उचलून ठेवून येत नाही वर. चला आता तिकडचं घेऊया आणि डायरेक्ट स्पॉटवर जाऊनच दाखवतोय मग कुठे. चला तर मित्रांनो आपल्याकडे असे 2 ट्रॅप आहेत. बघा मोठे आहेत. आणि हे 2 ट्रॅप आहे. एक छोटा आणि एक त्याच्यापेक्षा मोठा. इथून खोलायचा आणि मध्ये तिथे खाना बांधायचा याचा खेकड्याचा, एका जाळ्यात वगैरे. बघा यामध्ये दिसतं ना, ते खाना बांधायचा. सफेद दिसतात आणि ते वरती त्याचं तोंड. याच्यातून कुर्ली जातली, एकदा आतमध्ये गेली की बाहेर येऊ भेटायचं नाही ते का परत. चला आता बांधून घेते आधी आणि नंतर मग टाकून ठेवूया. एक इथे टाकूया. हे नदीचं तोंड आहे बघा, इथून आतमध्ये पोय गेली, ही नदी आहे. आणि तसंच समोर पण तसंच आहे बघा, ती समोरची पोय आहे. त्या पोयच्या तोंडावर आपण टाकायचा. एक ह्या तोंडावर, एक त्या तोंडावर. ते तिकडे गेला, हे इकडे. नंतर संध्याकाळी 5 वाजता. तर मित्रांनो हे बघा, मोरीची चांबडी आहे. ती जरा जास्त याच्यात टाकून बांधताय. त्यात टाकून बांधली की ती जास्त ओढून खाणत नाही, जास्त वेळ टिकतं. ह्याच्यात टाकतंय मी. हे नेऊन त्या पिंजऱ्यात बांधायचं आतमध्ये. ते काही गाठ मारून घ्यायची. असं आतमध्ये येऊन खातं ते. असं हे जरा छोटा, ह्याच्यात एक बांधून घेतो. कापलंय नाही मी, अख्खीच बांधतोय. बसा बांधला की बंद करतोय. आतमध्ये अशी बांधून घ्यायची.
का मधीत रशी आहे. पुढे दाखव जरा. अशी आतमध्ये मधोमध बांधायची अशी. मधोमध बांधायची. जरा वरती असं बांधून ठेवते मी, कारण ते नाहीतर खाली टेकतं, कारण रशी त्याची लूज झाली आहे जरा. रशी आहे त्याची, मग ते खाली खातले. वरचं तोंड बांधण टाकायचं. इथून आपल्या कुर्ली जर असली आतमध्ये तर ती काढूची आहे. ही आपण इथे टाकून ठेवूया पिंजरा एक. एका लागला ना तर ते बाहेरसून खात कधी समजलं. पिंजरा आपण इथे आता टाकून ठेवाय आणि 5 वाजता उचलायचो. 5 साडेपाच वाजता, नंतर त्याच्या अगोदर ते बांधण ठेवतोय रशी, जेणेकरून आपल्याक लक्षात येऊ. तर दुसरं हे बांधण घेतलं आणि हे नदीच्या त्या बाजूक टाकायचं. याच्यात जरा अजून टाकतंय, जरा भरपूर टाकूया. येऊ होईल. सृष्टीन मोबाईल पकडला ना, नाही ते बांधताना वगैरे दाखव गावना नसतं, ते का नाही आणते तो बांधण घेते. पण तसंच हे इथून काही बांधायचं. मग तिथं रशी आहे काय ते का बांधायचं. बंद कर, मग दाखवूया पुढे टाकता. मित्रांनो, आपण इथे टाकणार होतो पिंजरो, पण इथे नको टाकूया. पुढे दुसरी एक जागा, त्या जागेत नेऊन टाकूया. तिथून जराशी पुढे आपण एक तिकडे टाकलो त्या बाजू, आणि एक पुढे जरा टाकूया, कारण इथे काही वाटणार नाही. त्यामुळे पुढेच टाकूया नेऊन. तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी पिंजरो टाकलो, दुसरं पिंजरो त्या ठिकाणी गेलो होतो बघा, तिकडे तिथे टाकू ना. ते पुढे टाकलं. तर आता आपण उचलून बघूया त्याला. मित्रांनो, आपलं मोठं पिंजरो आहे बघा, ही रशीची दिसतं, मोठ्या पिंजरो आधी उचलायचं, नंतर तो पहिलं टाकला बघा जाळीच अशी. मी उचलून घेतो एक. रशी सोडून घेऊया. वारा बघाया. उचलून घेतोय.
पुढे जोर मारणार तू. असत असत भरपूर असं ते बघा दिसतात. तिथले होय किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 कुर्ले आहेत. ते खाली करते सगळ्या खाली करा दिसते. तिथले होय दिसले दिसले मस्त दिसत. मस्त आहेत ना 9 कुर्ले आहेत 9. आता ठेवूया तो उचलूया नंतर एकदमच बांधावर नेऊन आपल्या वरती येते ना. बाजू मित्रांनो आपल्या हे बघा 9 कुर्ले भेटले. कसले मोठे आहेत बघा. हे बघा मस्त एकदम. हे बघा आपण मित्रांनो आपलं दुसरं पिंजरं त्या पलीकडे असा त्या साईडला. मग तिथूनच घरी जायचा. एक हई टाकणार असते पण तो जरा पुढे नेऊन टाकलाय आणि दुसरं आपलं पुढे असा. एकात मस्त भेटले आपल्याला 9 कुर्ले भेटले आहेत. नंतर काढून दाखवतोय. एक आता नदीच्या पलीकडे आता पहिलं नदीच्या पलीकडे जातोय कारण वारो भरपूर होडी चालणार नाही शिस्तीत चालत. तर आधी जाऊया त्या ठिकाणी. समोर झाड दिसता त्या झाडाजवळच चालत. दिसत दिसत. तिथले होय तिथले आहेत बघ. दिसत. पुढे येऊन दाखवतोय. पाडान बिडानाकडे दिसत दिसते. होय किती आहेत. दायकच होय नाका बघलं. होय मस्तच गावल्या दोन्ही पिंजऱ्यात. त्याच्यात 9 गावले. याच्यात 1 2 3 4 5 मोठी पण बघ. मोठी बघ केवढी. तर मग काढून दाखवूया डब्यात वतीया. आता आधी घरात जाऊया. गटारी पण मित्रांनो आपल्या एवढे कुर्ले भेटल्याच पिंजऱ्यात. हे बघा त्यात पण आता वत्तय मग दिसतील सगळे. लय जड आहे.
बोला उठतंय उठतं हे बोलले चल पड उभे. पड 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 गम पडत जा. एका पिंजऱ्यातले ना हा. आपल्या एका पिंजऱ्यात एवढे गावले किती होते 1 2 3 4 5 6 7 8 9. केलं. आता आपण दुसऱ्या पिंजऱ्यातले काढून घेऊया. ह्याच्यात होत बरे. बाहेर जातली त्याच्यातून बाहेर गेली. आता बाहेर गेली वरतून त्याच्या डायरेक्ट पडली. उचल हा पिंजर उचल हळू उचल. टाकल्या थोडीशी ना. दिवस सोडतो तेवढी होती बघ. त्याच्यात पडली ना सरळ ती बाहेर गेली. ना मोठीच्या मोठी धरल्यान खातली ती का खातली जरा चला पळा. मित्रांनो आपल्या 2 पिंजऱ्यात एवढे कुर्ले भेटले मस्त पैकी. कामच झाला एकदम. मित्रांनो आपल्या 2 पिंजरे टाकलेलो चांगले कुर्ले भेटले. एकात मोठे 9 होते आणि एकात ते मोजले नाही मी ड्रमात ओतून घेतलंय पण चांगले भेटले. मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता घरी जातो. आज भवानी या ढोल वाजाक लागले आणि 3दा ढोल वाजले की नंतर ते भवानीवाले निघतात त्याच्या आधी घरी जायचं. तर आता आम्ही चाललो तर पाणी बऱ्यापैकी कमी झालं. मगाशी वरती पाणी होता